नमस्कार मंडळी. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल विधान परिषदेतून निवृत्त झाले. खरं बघायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जाणं, विधान परिषदेचे आमदार होणं ही एक बळजबरी होती, अपरिहार्यता होती. आणि त्यामागे उद्धव ठाकरे हे परपटत गेले. मुख्यमंत्री पदावर कायम राहायचं तर आमदार व्हायला पाहिजे आणि म्हणून उद्धव ठाकरे हे आमदार झाले. पण आपण अपरिहार्यतेमुळे बळजबरीने आमदार झालो हे उद्धव ठाकरे यांनी अगदी निवृत्त होईपर्यंत आपल्या वर्तनातून दाखवून दिलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खरंच आमदार व्हायला जन्माला आले का? कारण ठाकरे घराणं म्हटलं तर या ठाकरे घराण्याने अनेक नगरसेवक, आमदार, खासदार निर्माण केले आणि त्या घराण्यातले उद्धव ठाकरे हे साधे आमदार होणार शक्यच नाही. पण मित्रांनो, ती अपरिहार्यता होती आणि मुख्यमंत्री पदासाठी शेवटी एक ठाकरे हे आमदारही झाले. आता जर ठाकरे हे कसे आमदार झाले याचा अभ्यास केला तर लक्षात येतं की भाजपने त्यांना विधान परिषदेचे आमदार व्हायला मदत केली. कारण उद्धव ठाकरे ज्यावेळेस विधान परिषदेवर आमदार व्हायला निघाले होते त्यावेळेस भाजपने त्यांच्या विरोधात एकही उमेदवार दिला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे आमदार झाले, ते मुख्यमंत्री पदावर कायम राहिले. पण मला एक प्रश्न सातत्याने पडतो आणि तो प्रश्न असा की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवण्यासाठी आमदार व्हायला भाजपने मदत केली असेल, मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून घालवण्यासाठी भाजपने का प्रयत्न केले? देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सेना का फोडली? त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करून त्यांना पुन्हा एकदा साधा आमदार का ठेवला? हा प्रश्न माझ्या मनात आजही आहे. कदाचित आमदार म्हणजे काय असतं हे जाणून द्यायला भाजपने ती खेळी केली असेल का? आणि अखेर 2.5 वर्षांच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीनंतर उद्धव ठाकरे हे साधे आमदार झाले, विधान परिषदेत जाऊ लागले. अर्थात जाऊ लागले असं मी का म्हणतो? कारण ती त्यांच्याबाबतची अपरिहार्यता होती की आता तुम्ही विधान परिषदेत जा, तिथून राज्याचा कारभार बघा. लोकशाही पद्धत किंवा संसदीय कार्यप्रणाली याच्यामध्ये एखादी व्यक्ती अगोदर आमदार होते, मग तिला मंत्रिपदाचे स्वप्न पडायला लागतात. मध्येच मध्येच एकदा कधीतरी मुख्यमंत्री पदाचं स्वप्नही तिला खुणावतं. आमदार झालेली व्यक्ती अशा क्रमाने म्हणजे अगोदर मंत्री मग मुख्यमंत्री होते. पण उद्धव ठाकरे हे डायरेक्ट मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले. आता हा एक मोठा चमत्कार आणि अर्थातच तो उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच होऊ शकतो. अर्थात अशी बरीच उदाहरणं आहेत की पहिले मुख्यमंत्री झाले आणि मग आमदार झाले. पण सांगायचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा आहे की त्यांना आमदार व्हायचं नव्हतं. कारण त्यांना जर आमदार व्हायचं असतं तर त्यांनी या अगोदरच आपल्याला आमदारकी मागितली असती आणि आमदार व्हायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मनात हे फिक्स ठरवलं की आपण कशाला जायला पाहिजे सभागृहात. आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदानंतर सुमारे 3.5 वर्षांच्या आमदारकीच्या काळात फार अभावानेच अधिवेशनाला सभागृहात गेले. 2-3 आठवड्यांचं अधिवेशन असतं, त्या अधिवेशनामध्ये एखाद दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात जायचे आणि तिथे पण प्रत्यक्ष चर्चेत किती सहभागी होत होते? तर तिथेही चर्चेत सहभागी होताना अभावाने दिसले. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारे सभागृहात गैरहजर राहणं आणि आपल्या आमदारकी पदाला न्याय न देणं
हा लोकशाहीचा संसदीय कार्यप्रणालीचा अवमान नाही का? आणि 3.5 वर्षांच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी याच्या व्यतिरिक्त काय केलं? तसं उद्धव ठाकरे फार प्रामाणिक आहेत. म्हणजे ते सांगतात मला अर्थसंकल्पाबद्दल काहीच माहीत कळत नाही. जीडीपी कसा वाढतो, कसा खाली जातो हेही कळत नाही. हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे. पण हा प्रामाणिकपणा ते जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसले होते, तिथे तो त्यांना मारक ठरला. कारण राज्याचा अर्थसंकल्प जरी अर्थमंत्री सभागृहात मांडत असले, तरी तो अर्थसंकल्प तयार केला त्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असते. आणि असे मुख्यमंत्री पदावर राहिलेले उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात मला अर्थसंकल्प कळत नाही, जीडीपी कळत नाही, त्यावेळेस तो राज्याचा अवमान नसतो का? मग उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारकीच्या काळात काय केलं? कधी कधी असं वाटतं की उद्धव ठाकरे म्हणत असावे, हम तो कभी ऐसे नहीं थे, कभी ऐसे होने के सोचते भी नहीं थे, वो तो वक्त का तकाजा था कि हम बन गए. असं उद्धव ठाकरे म्हणत असतील. कारण त्यांना आमदार व्हायचं नव्हतं, पण ते आमदार झाले. आणि तिथे एकतर त्यांचा पक्ष म्हणजे उबाटा सेना याला ही गोष्ट मारक ठरली. आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं प्रशासकीय कामकाजाबद्दल किती सिरियसनेस आहे हेही लोकांना कळलं. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला अगोदर सुरुवातीपासूनच चीड होती. ही चीड अधिक वाढली मित्र, अधिक वाढली. आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे संधी होती, पण त्या संधीचं सोनं खरंच त्यांनी करायला नको होतं का? ते आमदार होते, विधान परिषदेत रोज जाऊ शकले असते. त्या काळात ते अर्थसंकल्प म्हणजे काय हे शिकू शकले असते. विधिमंडळात येणारा नवा खासदार त्यालाही किंवा आमदार अर्थसंकल्प काय हे कळत नाही. तो शिकतो, कारण तो सुरुवातीला आमदार झालेला असतो, कष्टाने आमदार झालेला असतो. आणि त्यामुळे संसदीय कार्यप्रणालीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी असतात ते तो शिकतो, शिकून घेतो. पण उद्धव ठाकरे डायरेक्ट आमदार झाले. त्यांनी कुठलेही कष्ट त्यासाठी उचलले नाहीत. आणि त्यामुळे कशाला शिकायला पाहिजे इथपर्यंत पोहोचले. आणि त्याचा परिणाम असा झाला की उबाटा सेना ही अनिर्बंध राहील. अधिवेशन काळामध्ये सरकारला घेरण्यासारखे अनेक मुद्दे विरोधी पक्षांकडे असतात. अशा वेळेस आपल्या आमदारांना एकत्र करणं, त्यांच्यामार्फत मुद्दे उपस्थित करणं, सरकार जिथे जिथे अडचणीत येऊ शकते तिथे तिथे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं उद्धव ठाकरे आपल्या आमदारकीच्या काळामध्ये विधान परिषदेतून करू शकले असते. इतकंच नाही मित्रांनो, तर त्यांचा होल्ड विधिमंडळात आपल्या पक्षाच्या आमदारांवर राहिला असता. पण ती संधी उद्धव ठाकरे यांनी काही घेतली नाही. कारण त्यांना असं वाटलं असेल हे काय आहे. नाही मित्रा, आज देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या आमदारांमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. ज्यावेळेस विरोधी पक्षात फडणवीस होते, विरोधी पक्षनेते म्हणून बसले होते, तेव्हा भाजपचे 105 आमदार होते. ह्या 105 आमदारांपैकी एकही आमदार फुटला नाही. का फुटला नाही? कारण फडणवीस हे त्या आमदारांवर लक्ष ठेवून होते, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत होते. आणि प्रत्येक आमदारांना फडणवीस हे आपले वाटत होते. आणि त्यामुळे एकही आमदार फुटला नाही. उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळापासून जर असा प्रयत्न केला असता
तर खरंच शिवसेना फुटली असती का? इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडले असते का? नाही मित्रा. ठाकरे ब्रँड, आम्ही ठाकरे ब्रँड आहोत. आम्ही राज्य करायला जन्माला आलो आहोत. या धुंदीतच उद्धव ठाकरे राहिले आणि त्यांच्या डोळ्याखालून आमदार निघून गेले. असे उद्धव ठाकरे ज्या वेळेस आपल्या आमदारकी पदावरून निवृत्त होतात, त्यावेळेस जनता काय विचार करत असेल की खरंच उद्धव ठाकरे आमदार होते? असा प्रश्न जनतेला पडला नसेल का? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.